आपण पाहत आहात सुपरफास्ट 24 तास न्यूज, बातम्यांचा खरा वेग। परभणीत शिवसेना शिंदे गटाच्या वतीने 25 ऑक्टोबर रोजी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात भव्य पदवितरण सोहळा व दिवाळी निमित्त स्नेह संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीस हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व स्वर्गीय आनंद दिघे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले। यावेळी मंचावर माजी खासदार सुरेश जाधव, माजी आमदार हरिभाऊ काका लाने, भास्करराव रंगोटे, ज्येष्ठ नेत्या सखुबाई लटपटे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख गीता सूर्यवंशी, महानगर अध्यक्ष माणिक पोंडे, माजी नगरसेवक साबीरबाई, आयोजक तथा जिल्हा प्रमुख आनंद भरोसे यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या पार्श्वभूमीवर पक्षाची ताकद वाढवण्याचे काम कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी करावे। जनतेपर्यंत पोहोचवून पक्षाचे ध्येय धोरण तसेच विविध अडचणी सोडवण्याचा प्रयत्न सर्वांनी करावा आणि कामाला लागावे असे उपस्थित नेत्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले। यावेळी पदाधिकाऱ्यांना विविध पदांचे नियुक्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले। स्नेह मेळाव्याचे प्रास्ताविक आयोजक आनंद भरोसे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रभारी शहर प्रमुख सचिन पाटील यांनी केले। यावेळी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास शिवसैनिकांची उपस्थिती होती। आजचा जो पदाधिकारी आणि सर्व आमचे शाखा प्रमुख यांचा जो दीपावली मिलन आणि त्यासोबतच पद वाटपाचा हा जो कार्यक्रम होता, त्यामध्ये माझी निवड होऊन जिल्हा प्रमुख निवड होऊन 2-3 महिने झाले। त्यासोबतच महानगर प्रमुख म्हणून आमचे माणिकरावजी पोंडे यांची निवड झाली। त्यासोबतच शहर प्रमुख म्हणून सचिन पाटील यांची निवड झाली। आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन जे पद या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांना म्हणा या ठिकाणी देण्यात येत आहेत, त्या अनुषंगाने या ठिकाणी आम्ही पद वाटपाचा कार्यक्रम ठेवलेला आहे। आणि जी महायुतीच्या अनुषंगाने जे लोकसभेला आणि त्यासोबतच विधानसभेला महायुती ही या ठिकाणी होती, त्याच अनुषंगाने आम्ही सुद्धा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातूनच लढवण्याचं ठरवलेलं आहे। जर का स्वबळाची भाषा जर का वापरत असतात तर शिवसेना ही या ठिकाणी स्वबळावर नगरपालिका असतील, पंचायत समिती असतील, जिल्हा परिषद असेल, महानगरपालिका असेल, ही स्वबळावर लढवण्यासाठी आम्ही तयार आहोत। कारण आज तुम्ही पाहिलं की परभणीमध्ये शिवसेनेची ताकद ही मोठ्या प्रमाणावर आहे। ग्रामीण भागात असेल, शहरी भागात असेल, त्यासोबतच महानगरपालिकेच्या भागात असेल, तर या ठिकाणी तुम्हाला सांगतो की स्वबळाची भाषा महायुतीच्या कोणत्याही नेत्यांनी या ठिकाणी करू नये। महायुतीसोबत आम्ही या ठिकाणी लढवण्यास आम्ही तयार आहोत। आमचे जे वरिष्ठ आम्ही जिल्ह्याचे 3 जिल्हा प्रमुख, त्यासोबतच आमचे महानगर प्रमुख आणि शहर प्रमुख आणि त्यासोबतच आमचे सर्व तालुका प्रमुख आणि आमचे वरिष्ठ नेते यांना जिल्ह्याची भूमिका स्पष्ट सांगणार आहोत। आणि त्या अनुषंगाने आम्ही समोरचे महायुतीतले जे घटक पक्ष आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टी असेल आणि त्यासोबत राष्ट्रवादी अजितदादा गट असेल, यांना आम्ही प्रस्ताव देणार आहोत। महायुतीच्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ह्या लढवल्या पाहिजेत म्हणून।